त्या मुलीची तब्येत खराब, दवाखाने केले, ज्या दिवशी सोडशील त्या दिवशी येईल. कारण आपल्या मार्गामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला काय मिळते? एक पार्टी मिळते. काय मिळते? दारू करून आत येऊ. आणि त्यावेळेला चांगलं तुला बापही असेल ते तुझ्याकडे घेऊन येणार, असंच आहे ना. परंतु काय बाबा जुगुराजाने लिहून ठेवलंय, दारू पिणारा जर आपल्या घरात प्रवेश करते तर त्या घरात दुःख निर्माण. परंतु नाही, आज जर एखाद्या बाईचा भाऊ कोणी दारू पित असताना आपण काही बोलणार, तिला वाईट वाटते. हे वाईट वाटण्यालायक नाहीये. तुम्ही त्यांना दुरुस्त करू शकता, तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. थोड्या वेळासाठी त्यांना वाईट वाटेल, परंतु वाईट न वाटता त्यांना दुरुस्त करण्याचं काम या मार्गाच्या लोकांनी केलं नाही. आणि म्हणूनच यांना जर कळलं नसतं की मानव म्हणजे भगवंताचं स्थान आहे, तर यांनी पैशासाठी त्याचं विवाह मंडळ करून तिथं दारू पिणाऱ्याचे लग्न लावले. आणि लावलंच का? आणि पाहणाऱ्यांनी सुद्धा ज्यांना आपल्या भगवंताविषयी स्वाभिमान होतं, यांनी सुद्धा आपला स्वाभिमान विकून घालला. आणि त्या दुर्गाबाबाच्या त्या शब्दाची किंमत केली आहे की चोरी करणे वाले से चोरी करते हुए देखने वाला ज्यादा गुन्हेगार आहे. या शब्दाची आठवण ठेवली नाही या लोकांनी. आणि आपल्या मार्गाला बदनाम करण्याचं काम आपल्या गावागावामध्ये आपण पाहतो. आपण दुसऱ्याला म्हणतो काय दारू पिऊन चालत नाही, त्या दिवशी त्याने त्याचा भागवा त्याचा कोणी दिसते त्याने आपण खूपच आनंद घरी, म्हणजे त्याची काही किंमत राहिली का? हे किंमत सुद्धा तुम्ही त्याला ठेवलेली नाही. किती आता काय म्हणूया कोणाला? अरे आज जुंजेबाबाच्या खूप मोठं महान व्यक्ती आहे, त्याचं मी किती जणी त्यांच्याकडे शिकवून गायला. बरं झालं विचारे ते शरीराने जरी गेले तरी त्यांचे विचार, त्यांची आत्मा, त्यांचे बोल, त्यांचे शब्द आजही आमच्या कानामध्ये गुंजत आहेत. आणि आम्हाला वाटते की त्यांचा स्वाभिमान विकून घालला नाही ना. त्यांच्या स्वाभिमानाला कलंक राहू दिला नाही. तुम्ही लोक काय आहे? काय आहे आपल्याला? थोडीशी प्रॉपर्टी का तुमच्याजवळ जमा आहे, तुम्हाला असं वाटते की आमच्यासारखा माणूस नाही. असं होत नाही. देणारा कोण आहे आणि घेणारा कोण आहे? रडावा व्यक्ती. आम्ही बहुत किंमत केली तुमच्या लोकांची. मी अहोरात्र जागत आहोत, अहोरात्र जागत आहोत. मी 98 पासून आजपर्यंत 3, 3:15, 3:30 पर्यंत उठतो बाराही नाही. कारण मैं तुमसे बोलना मतलब इस मार्ग में जो जागेगा सो पाएगा, जो सोएगा वो खोएगा. आम्ही आजही जागत आहोत त्यांच्या विचाराला घेऊन. मी जेव्हा जेव्हा पाहतो तुम्ही लोक येता, अरे खाणं काही महत्वाचं नाही हो. या टायमात आपल्याजवळ गाण्याने मुस्लिम आपण गाण्याने मोहताज होतो. कुठून कोण का देईल, कोणाच्या इथून काय आणू, कोण मला पैसे देईल, आज माझे मुलं मला उपाशी मारतील. त्यावेळेला आपण ठरवायला की आज आपल्याला एवढं सगळं भेटताना सुद्धा तिथं लाईनीमध्ये उभं राहून कार्यक्रमाची वेळ झाली तरी तुम्ही या कार्यक्रमाची पर्वा करत नाही.
एवढे कार्यक्रम होतात मी कधी नाश्ता केला नाही, कधी नाश्ता केला नाही. म्हणजे नाश्त्याची गरज नाही, माझा आत्मा शांत आहे. माणसाचा आत्मा शांत आहे, तुमचं मन शांत नाही तर तुमचं काय विचार असलं पाहिजे. टायमाची तुम्हाला किंमत नाही, काय गरज आहे. एखादं कार्यक्रम असला तर तुम्ही घरच्या घरी मी एवढा तो जाईल तो जाईल का माझ्या भावाचा अमुक आहे, माझ्या बहिणीचा अमुक आहे, माझ्या रिश्तेदाराचा माझं कोण आलं त्यावेळेस तुम्हाला वाचवाले. याची कधी किंमत केली का तुम्ही? अरे आपल्या या मागातल्या सेवकासाठी भगवानच महान आहे आणि महान त्यागी बाबा विद्योजी आपल्या आपलं जीवन त्यांनी जर ही सेवा आपल्याला दाखवली नसते तर आज आपलं जीवन सुखी झालं. अरे झालं असतं का? नाही झालं असतं. किती विचित्र लोक असले पाहिजे. अरे हाऊस पाहिजे माणसाला. ती दोन टाईमचा अनाज आपले मुलं बाळ आपण जर खात आहोत या परमेश्वराची लीला आहे. त्याच्या सामने कोणीही मोठं नाही. पण आज काय आहे, तुम्ही आपला मोठेपणा दाखवण्यासाठी त्या रिश्तेदारीमध्ये मोठेपणा दाखवण्याचं काम करा. आपण मोठा झाला होतो. मी आज स्टेजवर बोलून राहिलो, कोणामुळे बोलून राहिलो? माझ्या रिश्त्यामुळे. अरे कोणामुळे? भगवंतामुळे. त्यांनी मला इथपर्यंत नाही आणलं, माझ्या भावाबंधांना मला इथपर्यंत नाही आणलं, माझ्या सासू सासऱ्यांना मला इथपर्यंत नाही आणलं, चांगले विचारामध्ये दिलेच नाही त्यांनी. हे सगळे माझ्या भगवंताची लीला आणि महानत्यागी बाबा विद्योजीचा आशीर्वाद आहे माझ्याजवळ. आता ज्याच्याकडे बापाची प्रापंच होती त्याची गोष्ट वेगळी आहे. आमच्याजवळ काहीच नव्हतं. आम्ही पण कधी किंमत करत नाही लोक. किंमत केली पाहिजे. मी एक अश्रूचा भाग पाहिला आहे तुमच्या डोळ्यातून. जेव्हा तुम्ही माझ्याकडे आले तेव्हा पाहिलं एक बाई पुढं मारत असते तर कशी वाटते. एक परिवारामध्ये एक आई वडिलांचा मुलगा जर दारुड्या असेल तर त्याचा काय परिणाम होते. एखाद्याच्या घरामध्ये जर एक माणूस जर बिमार असतो तर त्या घरच्या परिवाराचा हाल काय होते. एकेकाला खुल्या डोळ्यानं पाहिलाय, खुल्या डोळ्यानं पाहिला. ते जेव्हा जेव्हा मी आठवतात खूप वाईट वाटायला. ते लोक जेव्हा पती करायला लागते ना तेव्हा मला वाटते अरे अरे देवा मी तुला पाप केलं काय याला चांगलं राहू. पण आम्ही पाप नाही केलं. आम्हाला माहित आहे आपल्या भगवंताला पहिलेच सांगितलं आहे हे मानव मुझे प्राप्त किया कि तू मानव मैं भगवान हूं और मानव ये बेईमान है, मैं कदापि उसको ऊपर विश्वास नहीं करता. आज वक्त है करके तू मुझे मान रहा है, कल वक्त निकल जाएगा तू. हे सत्य आहे. आम्ही पाहिलं कितीतरी लोक पाहिले. आम्ही ज्या वेळेला हे भगवंताची प्राप्ती केली, मी जेव्हा हे सगळ्या जुन्या लोकांकडे पाहत होतो अरे आम्हाला सांगते की दारू पिऊन तुझा बाप तुझ्या घरी यायला पाहिजे. त्या भवनामध्ये तुझे दारू पिऊन लग्न लावता काय बघा काय कुठं तुझ्याकडे. इकडे म्हणता मी जीवनात केलेली सर्व पूजा तुझे विचार बंद केले. म्हणतात तिकडे तुम्ही पुण्याची बैलाची पूजा करता. तिकडे नवरदेव काढता तर गाडीजवळ नारळ फोडता आणि इकडे आमचे निर्जीव वस्तूमध्ये देव काय गाडी सजीव आहे का हो? सजीव आहे. तुमच्या आत्म्यालाच परमेश्वर आहे ना. आत्मा हाच परमेश्वर आहे. तुम्ही चांगल्या विचारानं जर काम केलं तर तुमच्या कामामध्ये कधी अंतर येणार नाही. काय सत्ता हा परमेश्वर आहे.
शब्द हा परमेश्वर आहे, परंतु शब्दाची कोणाच्या शब्दाची किंमत होईल? जो त्या भगवंताच्या तत्वशब्द देवाची किंमत करेल, त्या दिव्यभावाच्या शब्दाची ज्याला किंमत दिली त्याच्या शब्दाची किंमत होईल. तुम्ही स्वार्थी लोक, त्यांना माहित आहे परमेश्वर जास्ती तुम्ही स्वार्थासाठी आले आहे. आम्ही स्वार्थासाठी नाही, आम्ही परमार्थासाठी आलो. आम्ही त्या भगवंताची एक मानव सेवा हीच काही भगवंताची सेवा आहे हे उद्दिष्ट पूर्ण करत आहोत. हे कसे आज तुमच्याजवळ चांगले दिवस आले होते, 4 लोक तुमच्याजवळ येऊन बसतात, त्यांचे पुत्र विचारत होते तुमच्यासारख्या लोकांना आणि माझ्यासारख्या माणसाला. अरे हे खरं आहे का खोटं आहे? कोण विचारत होतं कोणाने? आज तो स्वाभिमान विकून खाल्ला तुम्ही लोकांनी. कालच माझ्याजवळ एक केस आली होती, ते आली आहे का पाहिजे माहिती? अरे काल माझ्याकडे कोण आला होता? आले का? अरे काय तिच्या मुलीची तब्येत खराब होती, अरे ये लवकर ये ना. आहे का? 2 मुली होत्या. नाही आम्ही रामायण महाभारताचे कथा नाही सांगत की जे आम्ही डोळ्याला पाहिलं नाही. आम्ही त्या जमान्यात ते साधू संत कसे झाले आणि काही जमान्यात आमचे मार्गदर्शक लोक असे साधारण झाले आहे. त्या जमान्यातले देवळातले पंडित नाही, या जमान्यातले या मार्गातले पंडित. आज विचार करा तुम्ही, हे बाई घरचा माणूस नाही, रोज तुम्ही जीवावर आहे. त्या मुलीची तब्येत खराब, दवाखाने गेले, फोनावर फोन लावून माझ्याकडे इकडून तिकडे माझ्याजवळ तक्रार मारून आले, भेटून नाही आलो. इतकी रडत होती. अरे कुठं होतो का? कमी होती का? मी नाही चालली गेली, तो भगवान आहे. मी कोण असतो? माझ्याजवळ काय? आज हे मुलगी जर चांगली झाली नसती तर कुठे पैसा आणला या बाईला? कुठून पैसा आणला होता? कुठून कमावले असते या बाईला? आणि बायांवर लक्ष ठेवा, माणसाच्या परिस्थितीवर कशी काय पाहिजे या बाईला? मला एक रुपया द्यायला अरे देई का? काय काय चेहरा झाला होता या मुलीचा. चालू शकत नव्हती या मुलगी. इतकी भयानक त्या चेहऱ्यावर सुद्धा वाटते. हे किल्ला आहे माझ्या काय आम्हाला या बाईची दया नजर आली. आम्ही दया आधी तुझ्याशी सगळं कार्य करतो. त्यांच्यासारख्या भोपाळी नाही करत मी, तुमच्यासारख्या भोपाळी नाही मारत मी. काही माझी किंमत करतो आधी गोरगरीब दुःखी गरीब लोकांची किंमत करतो मी. लोकांना अजून काय मतलब निकल गया तो पहचान नहीं, पर भगवान तो जरूर पहचानता है ना. भगवान के लिए भी देर है, अंधेर होने वाला नहीं है. आज जर तीच परिस्थिती या मुलीची राहिली असती तर या बाईने पैसा आणा होतो. कुठं न्यावं लागलं असतं? अरे कुठं न्यावं लागलं असतं?
आपल्याजवळ किती दिवस लागले? एका दिवसात जिने भरती करून काही झालं नाही, हा स्वाभिमान आहे माझ्या भगवंताबद्दल. आणि स्वाभिमान पाहिजे का नाही म्हणतात? हे रामायण महाभारताची कथा आहे का? तुमच्या डोळ्यात सामने गोष्ट आहे, त्या गोष्टीला आपण जपत नाही. काय लीला असली पाहिजे आपल्या भगवंताची, काय व्यक्ती असतो माहिती तो. काय मला वाटते भर दुपारी मला लग्नातून आल्यावर एक केस आला होता या भाऊना आला, तेवढ्या भर दुपारी भाऊनाच यावं लागलं. मला नाही वाटत तिथं जितके बी जुने लोक आहेत त्यांना विचारा मंडळातला किंवा टीचीचा माणूस कधी कोणाचं माणूस केली का? केली का? काय होत आहे? किती दिवस झाले तुम्हाला? तुम्हाला किती दिवस झाले? पाहिजे कोणाला नाही पाहिजे. त्या जगात आपल्या भगवंतासाठी शक्ती पुरत नाही, ते मिळवणं कठीण. हे ठिकाण होते, हे सगळं मागून घेत यावं. आज बिना औषध पाण्यात तुम्ही जे जगून राहिले किंवा मी जेव्हा माझ्याजवळ तुम्ही येता, हे टोटल औषध फेकायला होतं तुम्हाला, टोटल विष बाम सुद्धा फेकायला होतो. या जगातल्या कोणत्याही साधू संतांना तुम्हाला फेकायला नाही लावलं, कोणत्याही साधू संतांना. इतका विश्वास मी त्या भगवंताचं संपादन करून टाकलं. काय करावं काहीच समजत नाही कधी कधी. तुमच्या परिस्थिती दुरुस्त केल्या. आज आमच्या दुर्गा महाराजांनी मला 24-25 वर्ष झाले. एखाद्या तणाच्या झोपडीमध्ये राहत होते एका जमान्यात. पुलावर 3-3, 4-4, 4 पोरी एक मुलगा. जीवन समाजाचा माणूस मासऱ्या मारत किती, बिमारी लावत किती, खायला किती. त्या जमान्यात आम्ही यांच्या तणाच्या झोपडीत सुद्धा आव्हान करतो. आम्ही लहान मोठा गरीब अमीर जात पात एक गोष्ट पाहिली नाही कधी, किंवा आपलं तुकडं जवळ जमतच नाही. जो चांगलं नाही तो आपलं. आज मला वाटते जवळजवळ 24 किती वर्ष झाले, 24 वर्ष मागायला झाले. किती? 24 वर्षाच्या पुढे यांची पत्नी एक पोर भाकर खात नव्हती. कमीत कमी 12 वर्ष तर शेतीला औषध नाही मारलं. आम्ही त्यांच्याकडून मागून घेतो. भगवंत आमच्यासारखे गरीब माणसं या सेवेत करून जर औषध पाणी करू तर आमची आर्थिक परिस्थिती चांगली होणार नाही. मग मागायचं अर्थ राहणार नाही. आज हा व्यक्ती मला माहित आहे आपण मिळाले तू बाई काय होत. एक गवताचं पीक काढून तो आपण मिळाले विकत होतो तेव्हा तोंडायचं आणि तेव्हा पाहून जीवन जगलं. आज शांत जीवन जगत आहे. त्यावेळेस पैसा नव्हता. रात्री 8 वाजता 9 वाजता यांची मुलगी जेव्हा बंडीवरून येता येता पहाडीवरून शेतावरून पडली